आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत माननीय लक्ष्मीकांत देशमुख, तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख माननीय डॉक्टर अभिजित वैद्य, त्याचबरोबर भाई वैद्य फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे पुणे शाखा प्रमुख हनुमंत बहिरट, आरोग्य सेनेचे जिल्हा प्रमुख अतुल रुणवाल, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉक्टर नितीन केतकर आणि आरोग्य सेनेच्या केंद्रीय समिती सदस्य वर्षा गुप्ते, सगळ्यांचं व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं अशी मी आपणाला विनंती करते. लोकनेते भाई वैद्य गुणवंत व गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात मी ममता क्षेमकल्याणी आपणा सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना खरं म्हणजे मुलांना खोटं वाटेल, पण दरवर्षी मी सुद्धा या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असते, कारण शिष्यवृत्ती प्रदान सोहळा हा भाई वैद्य फाउंडेशनतर्फे जो आयोजित केला जातो तो गेल्या काही वर्षात इतकी छान लोकचळवळ झाला आहे की कायम उत्सुकता असते की यंदा किती मुलांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार. आणि मला आनंद वाटतो की आज या ठिकाणी 107 विद्यार्थ्यांना लोकनेते भाई वैद्य गुणवंत व गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. 100 पार केलेली ही संख्या उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि पुढच्या वर्षी त्यामध्ये आणखी भर पडणार आहे असा विश्वास व्यक्त करते आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉक्टर नितीन केतकर यांना करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आरोग्य सेनेचे संस्थापक व प्रमुख, भाई वैद्य फाउंडेशनचे संस्थापक व प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, निर्भीड पत्रकार, पुरोगामी जनगर्जनाचे संपादक आणि भाईंच्या विचारांचा वसा अखंडपणे कृतिशील कार्यक्रमातून पुढे चालू ठेवणारे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित वैद्य. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 2017च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अतिशय कृतिशील माजी सनदी अधिकारी, थोर साहित्यिक आणि आपल्या साहित्याद्वारे प्रस्थापित राजकारण्यांच्या त्रुटीवर अत्यंत प्रखरपणे भाष्य करणारे लक्ष्मीकांतजी देशमुख. भाई एक व्यक्ती नव्हती तर भाई एक संस्था होती आणि या संस्थेचा गाडा आपल्या घरात अतिशय योग्य रीतीने चालवणाऱ्या नलिनीताईंच्या बरोबरच आणि नलिनीताईंच्या नंतरही चालवणाऱ्या डॉक्टर गीतांजली वैद्य, ज्या भाई वैद्य फाउंडेशनच्या सहसचिव आहेत आणि आरोग्य सेनेच्या केंद्रीय समिती सदस्य आहेत, ज्या त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटबद्दल अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याची प्रचिती तुम्हाला भाई वैद्य फाउंडेशनच्या अनेक कार्यक्रमातून वेळोवेळी दिसून आलेली आहे. त्याचबरोबर भाई वैद्य फाउंडेशनचे विश्वस्त प्राचीताई रावळ, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांतजी मुंदडा, आरोग्य सेनेच्या महाराष्ट्र शाखेचे प्रमुख अतुल रुणवाल, पुणे शहर शाखेचे प्रमुख हनुमंत बहिरट, आरोग्य सेनेच्या ज्येष्ठ केंद्रीय समिती सदस्य वर्षाताई गुप्ते. या कार्यक्रमासाठी आत्ता जरी स्टेजवर नसले तरी ज्यांनी आटोकाट परिश्रम घेतले ते आरोग्य सेनेचे सर्व पदाधिकारी, विशेषतः कमलेशजी हजारे. आरोग्य सेनेच्या आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या या कार्यक्रमामध्ये ज्या 107 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे त्यापैकी 72 मुली आहेत आणि 35 मुलं आहेत. याचा आज मला अतिशय अभिमान वाटतो. ते 107 शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी आणि त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणारे आज जवळपास 60 ते 65 देणगीदार
या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. भाई वैद्य काय होते आणि भाई वैद्यांनी आपलं आयुष्य कुठल्या विचारांवर व्यतीत केलं हे जरी आपल्यापैकी बहुतांशी लोकांना माहिती असेल तरी त्याची एक संक्षिप्त ओळख मी आपणाला करून देणार आहे. भाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजवादी विचारांवर घालवलं. समाजवादी विचारांमध्ये अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, समानता याच्यासाठी भाईंनी आयुष्यभर लढे दिले. आर्थिक विषमतेच्या विरोधात भाईंनी आयुष्यभर लढे दिले आणि शिक्षणाच्या क्षेत्रात भाईंनी शेवटची अनेक वर्षे अतिशय स्पृहणीय कार्य केलं आणि शिक्षण हक्काच्यासाठी भाईंनी शेवटपर्यंत लढे आपले चालूच ठेवले. या भाईंच्या संपूर्ण आयुष्यामध्ये भाईंना अनेक पुरस्कार लाभले, अनेक वेळेला तुरुंगवास झाला. आणीबाणीमध्ये जवळपास 19 महिने भाई तुरुंगामध्ये होते. जी काही थोडा वेळ भाईंच्या वाट्याला सत्ता आली त्यावेळेला भाईंनी महाराष्ट्राचं गृहराज्यमंत्रीपद भूषवलं आणि त्या थोड्याशा काळातही भाईंनी पोलीस दलामध्ये आमूलाग्र सुधारणा केल्या. पण भाईंचा मुख्य आधार हा सामान्य माणूस हाच कायम राहिला. भाई सबंध आयुष्य कार्यकर्त्यांच्या मोहळामध्येच रमले आणि भाईंनी असंख्य कार्यकर्ते आपल्या मुशीतून तयार केले. मला अभिमान आहे की आम्ही सगळे भाईंच्या सहवासात आलो आणि भाईंच्या विचारांवर आजपर्यंत आमची वाटचाल चालू आहे. भाई वैद्य फाउंडेशन भाई असतानाच भाई वैद्य फाउंडेशनची स्थापना झाली आणि भाईंच्या विचारांचा प्रसार हा समाजामध्ये अधिक प्रभावी रीतीने करता यावा म्हणून भाई वैद्य फाउंडेशनतर्फे आज 3 अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तिन्ही कार्यक्रम तितकेच महत्त्वाचे. त्यातला पहिला कार्यक्रम जो असतो तो भाईंच्या जन्मदिनी 22 जून रोजी आम्ही भाई वैद्य गौरव पुरस्कार म्हणून ज्या व्यक्ती सन्मानित करतो त्या व्यक्ती आणि ते पुरस्कार्थी या तिन्ही कार्यक्रमांचे पुरस्कार्थी यांची निवड ही भाई वैद्यांच्या विचारांशी जे संलग्न आहेत, जे भाई वैद्यांच्या विचारांना मानतात, त्या विचारांवरनं वाटचाल करतात आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या त्रुटींवर प्रखरपणे भाष्य करतात, ते करण्याचं धाडस दाखवतात, असे पुरस्कार्थी या दोन्ही कार्यक्रमांसाठी निवडले जातात. आजपर्यंत भाई वैद्य गौरव पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल, त्याच्यानंतर ज्येष्ठ इतिहासकार जयसिंग पवार, आपल्या कॅमेरामधून तितकंच प्रखर भाष्य करणारे आनंद पटवर्धन आणि आत्ताच दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधानांच्या समोर त्यांना खडे बोल सुनावणाऱ्या तारा भवाळकर अशा पुरस्कार्थींना दिला गेला. त्याचबरोबर 2 एप्रिलला दिला जाणारा जो पुरस्कार राष्ट्रीय युवा नेता जो पुरस्कार आहे तो खरं भाईंनी राष्ट्रसेवा दल कार्यकर्ता पुरस्कार म्हणून खूप आधीपासून चालू केला होता. पण भाई वैद्य फाउंडेशनने हे दोन्ही पुरस्कार देशपातळीवर आणले आणि युवा नेता पुरस्कारांमध्ये असे युवक म्हणजे शब्दशः युवक आणि वयाची अट असलेले लोक नव्हे, तर जे मनाने युवक कायम राहिलेले आहेत, कारण भाई शेवटपर्यंत युवकच होते. आणि असे पुरस्कार्थी आम्ही निवडले की जे पण याच विचारांवर चालणारे आहेत, ज्यांना समाजामध्ये काहीतरी वेगळं घडवण्याची उर्मी आहे, त्याच्यासाठी ते कधी एकत्र तर कधी समूहाने वाटचाल करत आहेत. अशा पुरस्कार्थींमध्ये दिल्लीचे नीरज असतील, बंगालच्या बॅनर्जी असतील, ग्लोबल यूथ आयकॉन सूरज येंगडे असतील, निर्भीड पत्रकार निरंजन टकले आणि यावर्षीचा पुरस्कार प्राप्ती राजू परुळेकर अशा व्यक्तींची आम्ही निवड केलेली आहे. ही निवड करताना किती काटेकोर निकष लावायची गरज आहे हे तुम्हाला सध्याच्या सगळी आपल्या भोवतीची जी परिस्थिती आहे
त्याच्यावरनं लक्षात येईल. आम्ही दरवेळेला म्हणतो की पुढे पुढे हे आव्हान अतिशय बिकट होत जाणार आहे. अशा पद्धतीने या मूल्यांवर विश्वास ठेवणारे पुरस्कार्थी शोधणं हे खरोखर मोठं आव्हान असणार आहे. कारण सध्या राजकारणी म्हणा, समाजकारणी म्हणा, पत्रकार म्हणा, सनदी अधिकारी म्हणा, सगळ्यांनी आपल्या कमरेचं सोडून मोदी नामक राजाला आणि अमित शहा नामक वजीराला आपली राज्यनिष्ठा वाहिलेली आहे. परंतु मी नेहमी म्हणतो की जग हे आशेवर चालतं. त्यामुळे मला खात्री आहे की असेच पुरस्कार्थी आम्हाला मिळत राहतील आणि आम्ही त्यांचा योग्य तो सन्मान करत राहू. नलिनताई वैद्य या हाडाच्या शिक्षिका आणि समर्पित शिक्षिका होत्या. त्यांच्या नावाने दिला जाणारा समाजभिमुख शिक्षक पुरस्काराचं आता आम्ही नवीन रूप समाजभिमुख संस्था आणि शिक्षक पुरस्कार असं व्यापक केलेलं आहे. आणि त्या पुरस्काराच्या अंतर्गत आम्ही अशा संस्था आणि शिक्षक निवडतो की जे समाजाच्यासाठी समाजातल्या आपल्या मूल्यावर कार्य करणारे ज्या संस्था आहेत आणि तसे शिक्षक आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यासाठी समाजभिमुख संस्था आणि समाजभिमुख शिक्षक पुरस्कार भाई वैद्य फाउंडेशनतर्फे 23 जुलैला दिला जातो. यावेळेला पनवेलच्या शांतिवन संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला. भाईंनी आपल्या आयुष्यात जे अनेक विचार मांडले आणि ज्या विचारावरनं ते चालले ते विचार खरोखर आपल्या अंगी बाणवणं हे इतकं सोपं काम नाही. परंतु आज इथे जमलेल्या सगळ्यांनी कमीत कमी भाईंच्या विचाराशी प्रामाणिक राहून आपल्या आयुष्यामध्ये काही छोटे छोटे बदल करण्यास सुरुवात केली तर मला वाटतं भाईंच्या विचारांना ती प्रामाणिक आदरांजली असेल. याचबरोबर भाई वैद्य फाउंडेशनने इतर अनेक सामाजिक उपक्रम केले. जसं कोविडच्या काळामध्ये जेव्हा ॲम्ब्युलन्सेसची कमतरता होती तेव्हा डॉक्टरांनी अनेक रिक्षा संघटनांचं जुळणी करून मोफत रिक्षा ॲम्ब्युलन्स पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारात जवळपास 200 रिक्षा ॲम्ब्युलन्स म्हणून फिरत होत्या. अनेक MPSC UPSCसाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना कोविडच्या काळामध्ये खानावळी बंद झाल्यामुळे जेवणाची भ्रांत पडत होती. अशा सर्व मुलांसाठी भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेतर्फे महिनाभराचं मोफत अन्नछत्र चालवण्यात आलं. दुष्काळामध्ये सरकार टँकरनी पाणी पुरवत होतं परंतु ते पाणी साठवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये सोय नव्हती. अशा वेळेला एक गाव एक टाकी या उपक्रमाअंतर्गत भाई वैद्य फाउंडेशनतर्फे अनेक खेड्यांना पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या. मुद्दा असा आहे की हे सर्व करत असताना आणि ह्या सर्व विचारांवर चालत असताना हे मार्ग सोपे नाहीत, हे मार्ग काटेरी आहेत. परंतु त्याला जो भिडतो, जो त्याला सामोरं जातो तोच प्रस्थापितांच्या विरोधात तेवढ्याच आत्मविश्वासाने उभा राहू शकतो. डॉक्टर वैद्य आरोग्य सेना हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. भाईंनी आपल्या आयुष्याची शेवटची अनेक वर्ष मुख्यतः शिक्षणाच्या कार्यासाठी वाहून घेतली. वयाच्या 89व्या वर्षी भाईंनी सत्याग्रहामध्ये सक्रिय भाग घेतला. त्यांना अटकही झाली आणि KG to PG मोफत गुणवत्तापूर्वक समान शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी भाई अनेक वर्ष लढत राहिले. समाजवादी अध्यापक सभेतर्फे ही वाटचाल अजून तशीच पुढे चालू ठेवण्यात आलेली आहे. काही प्रमाणात भाईंच्या लढ्याला यश मिळालं पण अजून फार मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. खरं तर ही शिष्यवृत्तीसुद्धा तुम्ही जर मागे जाऊन बघितलं तर त्याचा उगम 34 वर्षापूर्वी अण्णासाहेब वैद्य गुणवंत विद्यार्थी पुरस्कार याच्या स्वरूपात 34 वर्ष आधी झाला होता. गेले 34 वर्ष भाई वैद्य परिवारातर्फे 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना जे रावसाहेब त्यांनी शाळा त्यावेळेला आपण फिक्स केली होती की रावसाहेब पटवर्धन शाळेतल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्यावेळेला गेले 34 वर्ष हा पुरस्कार अण्णासाहेब वैद्य यांच्या नावाने दिला जात होता आणि भाई वैद्य परिवारांनी, डॉक्टरांनी आणि गीतांजली वैद्य तसेच प्राचीताईंनी हा पुरस्कार यशस्वीपणे आत्तापर्यंत
रावसाहेब पटवर्धन शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिला. अनेक कार्यक्रमांना आम्ही सगळे साक्षीदार होतो. परंतु आता भाई वैद्य फाउंडेशनतर्फे या पुरस्काराचं स्वरूप आणखीन थोडं विस्तारलेलं आहे आणि आम्ही अशी नवीन संकल्पना काढली आहे की एका देणगीदारांनी एका विद्यार्थ्याचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारायचं आणि त्याला 12,000 रुपये रक्कम ही शिष्यवृत्ती म्हणून द्यायची आणि ती देण्याचा कार्यक्रमसुद्धा त्या स्वतः देणगीदाराच्या हस्ते करायचा. 12,000 ही रक्कम साधारण खूप जरी मोठी नसली तरी एका वर्षाच्या शैक्षणिक खर्चातला बराचसा भाग उचलू शकणारी अशी आहे. त्यामुळे आम्ही 12,000 आकडा निश्चित केला. एखादा चाणाक्ष राजकारणी असता तर त्यांनी 1,000 रुपये देऊन 1,200 विद्यार्थी जमवले असते. त्याच्यापेक्षा जास्त धुरंधर राजकारणी असता तर त्यांनी 500 रुपये देऊन 2,400 विद्यार्थी जमवले असते. पण हा त्याचा मागचा उद्देश नाही, संख्या हा त्याच्यामागचा उद्देश नाही. तरी आर्थिक मदत बऱ्यापैकी भरीव स्वरूपाची असली पाहिजे आणि त्यांनी तुमच्या शैक्षणिक खर्चातला बऱ्यापैकी वाटा उचलला गेला पाहिजे. म्हणून ही 12,000 रुपये रक्कम आम्ही ठरवली आणि त्याप्रमाणे आज 60 देणगीदारांनी आपल्या जवळपास 107 मुलांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचे आभार मानतो. 2019 साली सुरुवात केलेला हा उपक्रम सुरुवातीला 10 विद्यार्थ्यांनी सुरू झाला. मग मध्ये कोविडची काही वर्ष गेली, 2 वर्ष गेली. 2023 साली ही संख्या 50 झाली आणि 2024 साली त्यांनी पहिल्यांदा 100 पार केली आणि आज तेव्हा 104 विद्यार्थ्यांना आपण ही शिष्यवृत्ती दिली आणि आज 2025 साली आपण तोही आकडा पार करून 107 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देतो. आता शेवटचं 1 मिनटं मुलांसाठी सांगतो की मुलांनो, या शिष्यवृत्तीचा लाभ तुम्ही अवश्यपणे घ्या. 8वी ते 12वी या काळामध्ये सगळ्यात जास्त स्कूल ड्रॉपआउट म्हणजे शिक्षण सोडण्याचं किंवा शाळा सोडण्याचं प्रमाण असतं. या शिष्यवृत्तीचा लाभ तुम्ही अवश्यपणे घ्या. 8वी ते 12वी सलग तुम्हाला 4 वर्ष ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. पण माझी तुमच्याकडनं अजून एक अपेक्षा आहे की आम्ही या दिवसाची वाट बघत आहोत की 4 वर्षे ही शिष्यवृत्ती घेतल्यानंतर आपलं शिक्षण जो विद्यार्थी पूर्ण करेल, पुढे स्वावलंबी बनेल, स्वतःची कमाई चालू करेल आणि एक दिवस फाउंडेशनच्या कार्यालयात येऊन सरांना किंवा मॅडमना म्हणेल की मी गेले 4 वर्ष भाई वैद्य फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला 8वी ते 12वी. आज मी स्वावलंबी झालो आहे आणि आज मी एक देणगीदार बनतो आहे आणि माझ्याकडनं हे 12,500 रुपये आणखीन एका देणगीदारासाठी, आणखीन एका विद्यार्थ्यासाठी मी देतो आहे. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहोत आणि अशा सर्व आत्ताचे विद्यार्थी असलेल्या आणि नंतर देणगीदार बनलेल्या देणगीदारांचा आम्ही आवर्जून व्यासपीठावर बोलवून मोठा सत्कार करू, ही आज मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. भाई वैद्य यांचा विचारांचा वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जपला जातो आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी संमेलन अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत माननीय लक्ष्मीकांत देशमुख सरांचं आपण स्वागत करूया. भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर अभिजित वैद्य सरांना मी विनंती करते की त्यांनी कृपया लक्ष्मीकांत देशमुख सरांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करावं. प्रशासकीय अधिकारी असताना संवेदनशीलतेने प्रश्नांची हाताळी करणारे लक्ष्मीकांत देशमुख. जोरदार स्वागत झालेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अभिजित वैद्य यांचं स्वागत करण्याची विनंती मी आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा यांना या ठिकाणी करते. मनापासून धन्यवाद.
यानंतरची पुढची काही मिनिटं टाळ्यांचा हा गजर चालू राहील, कारण आता आपण शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याला सुरुवात करीत आहोत.
अहले असातिज़ा और सदर मौल्लिम और मेरे साथियों, अस्सलामु अलैकुम। आज मैं आपके सामने इजहार तशक्कुर के लिए खड़ी हूँ। भाई वैद की जानिब से मुझे 12,000 रुपये स्कॉलरशिप की रकम हासिल हुई है। ये स्कॉलरशिप ज़हनशीन तलबा को हासिल होती है ताकि वो आइंदा भी अपना तालीमी सफ़र जारी रख सके। मैं मेरे असातिज़ा इकराम का और खुदा का और भाई वैद का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ। मैं इस रकम का बिल्कुल सही इस्तेमाल करूँगी और आगे पढ़ूँगी, लिखूँगी इंशाअल्लाह। मेरे हाथ में कलम मेरे जहन में उजाला, मेरे हाथ में कलम मेरे जहन में उजाला, मुझे क्या दबा सकेगा कोई जुल्मतों का पाला। शुक्रिया। बहुत शुक्रिया अफसाना, जाते जाते अपना अफसाना भी पेश करके गई, बहुत शुक्रिया। दीक्षा दत्तात्रय बनसोडे। नमस्कार। आदरणीय व्यासपीठ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, समस्त गुरुजन वर्ग तसेच पालक वर्ग व माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, मी कुमारी दीक्षा दत्तात्रय बनसोडे, इयत्ता 10वी, शाळा सौ शोभाताई रसिकलाल धारेवाल, हुजूरपागा इंग्लिश मीडियम स्कूल। आज मला ही स्कॉलरशिप मिळाली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथे उभी आहे। सर्वप्रथम भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेना यांचे मी मनापासून आभार मानते। त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखविला। ही स्कॉलरशिप मला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरितच करेल हे नक्की। 10वी नंतर मला सायन्स साईडला जायचं आहे, यासाठी मिळालेला हा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे। माझ्या घरची परिस्थिती बेताची आहे, त्यामुळे आई व वडील स्वतःचे खर्च बाजूला ठेवून आमच्या शिक्षणासाठी मेहनत करत असतात। त्यामुळे कधीकधी शिक्षणाचा खर्च हा सुद्धा आव्हानात्मक वाटतो। त्यामुळे अशा प्रसंगी भाई वैद्य फाउंडेशन सारख्या संस्थेंनी आज सारख्या स्कॉलरशिपची मदत केली हे खूप मोठं आहे। ते आमच्या स्वप्नांना उभारी देण्यासारखं आहे। आज समाजात असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात, वेळप्रसंगी अर्धपोटी राहूनही स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतात। त्यामुळे ही स्कॉलरशिप मला मिळाली यासाठी मी खूप ऋणी आहे। आता मी माझ्या आयुष्याला शिकून उत्तम दिशा दाखवेन असे मला विश्वास वाटतो आणि असाच वसा पुढे चालू ठेवेल असा मी प्रयत्न करेल। धन्यवाद। तुझ्या स्वप्नांना मनापासून शुभेच्छा आणि भविष्यातली देणगीदार मला तुझ्यामध्ये दिसते आहे। यानंतर आदित्य सुनील कुरू। माननीय अध्यक्ष, भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेना सर्वांना माझा नमस्कार। आपल्या संस्थेतर्फे मला मिळालेल्या या शिष्यवृत्तीबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपल्या मदतीमुळे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकण्याची ओढ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते। भविष्यात माझे शिक्षण मोठे झाल्यावर मी सुद्धा आपल्या समाजासाठी उपयुक्त कार्य करण्याचा व आपल्या विश्वासास पात्र ठरवण्याचा मनापासून प्रयत्न करेन। आपल्या मोलाच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। शाब्बास आदित्य। यानंतर लौकिक अतुल काकडे। नमस्कार, माझे नाव लौकिक अतुल काकडे। मी महात्मा फुले विद्यालय इयत्ता 9वी इथे शिकत आहे। भाई वैद्य फाउंडेशनपासून मला जे 12,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान झाली, त्या शिष्यवृत्तीचा वापर मी योग्य शिक्षणासाठी करेल। ही शिष्यवृत्ती यांनी मला प्रदान केली यासाठी यांचे मी खूप खूप आभार मानतो। याच प्रकारे आभार मी ठोंबरे मॅडमचेही मानतो की त्यांनी माझे या यादीत नाव समाविष्ट केले। त्यानंतर या शिष्यवृत्तीचा मी योग्य प्रकारे वापर करून माझे स्वप्न ही मी माझे स्वतःचे पूर्ण करेन। धन्यवाद। अंश रविकिशोर तिवारी आणि यानंतर सानिया युसुफ पठाण। आदरणीय मान्यवर पालक वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज मला मिळालेली लोकनेते वैद्यभाई फाउंडेशन व आरोग्य सेना यांच्यातर्फे मिळालेली शिष्यवृत्तीचा मला खूप आनंद होत आहे आणि मी या शिष्यवृत्तीचा
आपल्या आयुष्यामध्ये खूप उपयोग करून घेईल आणि मी एकदा पुन्हा आरोग्य सेना व लोकनेते वैद्यबाई फाउंडेशन यांचा विशेष आभार मानतो आणि मी या ही शिष्यवृत्ती फक्त माझी आर्थिक मदत नव्हे तर माझ्या मेहनतीला मिळालेले प्रोत्साहन आहे आणि या शिष्यवृत्तीमुळे माझ्या ध्येयासाठी जी पुढची वाटचाल राहील त्यामध्ये मला मोठं बळ मिळेल आणि मी पुढच्या अभ्यासासाठी उत्साहाने प्रेरित राहील आणि समाजासाठी काहीतरी करण्याची या शिष्यवृत्तीमुळे मला प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळे मी या शिष्यवृत्तीचा खूप चांगला उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करेल आणि पुढे असंच अभ्यास करेन व पुढच्या ध्येयासाठी माझ्या तत्पर राहील. आणि पुन्हा एकदा मी मनपूर्वक लोकनेते वैद्यबाई फाउंडेशन व आरोग्य सेना यांचे विशेष आभार मानतो आणि इथे जमलेले सर्व मान्यवरांचेही विशेष आभार. सानिया युसुफ पठाण. Good evening everyone present here. I am Sania Yusuf Patan from grade 11 studying in Abida Inamdar Junior College for Girls. I would like to begin by expressing my gratitude to Bhai Vaidya Foundation for selecting me and for providing me this scholarship. This scholarship is a wonderful blessing for me and for my family. Right now it means everything for my education. On this special moment I would like to express a few words. As we all know that 2020 was the period of COVID-19 and made all of our lives difficult. But a very unexpected incident occurred, that was my father got paralysis attack. As my father was the only one earning in our family, all the family's responsibility just came on my mother. We faced a lot of problems, majorly the financial problem. When my teachers and principal, Ms. Roshan Ara ma'am, came to know about this situation, they told me about this scholarship and helped me a lot to reach here. Once again, I want to thank Bhai Vaidya Foundation for providing me this scholarship, and I will also like to thank my teacher and principal, Ms. Roshan Ara ma'am, for helping me so much to reach here. Thank you everyone. Thank you Sania and all the best for your future. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय लक्ष्मीकांत देशमुख सर. माजी सनदी अधिकारी आणि सनदी अधिकारी असताना ज्या संवेदनशीलपणे लक्ष्मीकांत देशमुख यांनी समाजातील प्रश्न हाताळले, तीच संवेदनशीलता त्यांच्या विविध कादंबऱ्यात व्यक्त होते. मी देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. लोकनेते भाई वैद्य गुणवंत व गरजू विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम आत्ता संपन्न झालेला आहे. ज्या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती आज मिळालेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन, कारण ते खऱ्या अर्थानं ह्या शिष्यवृत्ती पात्र आहेत. त्यांच्यामध्ये आमच्या संस्थेला फाउंडेशनला एक चमक दिसून आली की हे मुलं ह्या मुली खूप शिकतील, खूप पुढे जातील. शेवटी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असं म्हणलं जातं. डॉक्टर आपण ते सांगितलं की तुम्ही शिकलं पाहिजे. अगदी आपल्या धर्माची देखील शिकवण आहे. इथं अनेक मुस्लिम मुली आहेत. आपको शायद मालूम होगा कि पैगंबर साहब ने कहा था पढ़ने के लिए, सीखने के लिए चाहे चीन तक जाओ, लेकिन पढ़ना चाहिए, सीखना चाहिए. ये सबसे बड़ी बात है. जब तक आप सीखोगी नहीं, पढ़ोगी नहीं और ज्ञान हासिल नहीं करूँगी, तब तक ज़िंदगी में आपका कुछ मतलब नहीं रहता है. ज़िंदगी में आगे बढ़ना है तो आपको यकीनन नॉलेज एक्वायर करना ही पडेगा. तर शिक्षणाचं महत्त्व किती सांगायची गरज नाही आहे. आत्ता ज्या 5-6 मुलं मुली बोलले, इतकं वंडरफुल बोलले, इतकं आम्ही कधी तुमच्या वयाचं असं कधी बोललो नाहीत. मी कधीच शाळेत बोललो नव्हतो. त्यामुळे तुम्ही मुलं आमच्यापेक्षा खूप हुशार आहात आणि नेहमीच जी पुढली पिढी असती ही आधीपेक्षा खूप हुशार असते. तुम्ही तर आमच्यापेक्षा 2-3 पुढ्या नाही, छोटे पुढे आहात. त्यामुळे तुम्ही आजचं तुम्हाला माहीत आहे आणि आज मुलं अतिशय स्मार्ट बनलेले आहेत, त्यांना कळतं. तर मला मुलांना हे सांगायचं आहे की तुम्ही आज 8वी ते 12वीपर्यंत आहात शिकायला, तर 12वीपर्यंत प्रत्येकाने किमान शिकलंच पाहिजे. हे लक्षात आहे का? पूर्वी आपण मग की राईट टू एज्युकेशन फक्त 8वीपर्यंत शिकावं, आता आपण 12वीपर्यंत शिकावं असं ध्येय ठेवलेलं आहे. परंतु आजच्या नव्या काळामध्ये, ज्ञानाच्या काळामध्ये आपला त्यापुढे जाऊन शिकलं पाहिजे आणि आपली जितकी क्षमता आहे, जितकी ज्ञानाची लालसा आहे, तितकं आपण शिकलं पाहिजे. प्रत्येक मुलांना पदवीधरपर्यंत शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे शिक्षण तुम्हाला कसं जगावं,
कुणासाठी जगावं आणि पुढे आपल्याला काय करता येईल हे ठरवायची तुम्हाला देशात येत असतं. म्हणून भाई वैद्यांनी ज्यांच्या नावानं शिष्यवृत्ती मिळालेली आहे ते काय सांगू की सगळ्या भारतातल्या मुलामुलींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांचा नारा होता KG to PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, पदवी MSc MA पर्यंत शिक्षण प्रत्येक मुलाला भारतातल्या मोफत मिळालं पाहिजे. तुम्हाला जे शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर वकील व्हायचं असेल, IT इंजिनियर असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठलीही फी पडणार नाही, तुम्हाला शैक्षणिक सुविधा मिळेल. आणि खऱ्या अर्थानं शिक्षणामुळे देश घडत असतो आणि ज्या देशाचा पाया शिक्षण पाया हा अतिशय पक्का असतो तो देश मोठा होतो. आपल्या देशाचा हा पाया अजून आपला पक्का करायचा आहे. शासन जे करेल ते करेल, परंतु भाईवैद्यसारखे दष्टे नेते, अभिजित वैद्य, गीतेंद्र मॅडमसारखे आणि सर्व आरोग्य सेनेचे पदाधिकारी हेच ओळखलं आहे की आपण आपल्या क्षमतेनुसार समाजाला आव्हान करून जास्तीत जास्त दाते मिळवून जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती द्यायची. आज आपण 100 पार केली, 107 मुलींना आपण दिलेलं आहे. ही संख्या वाढलीच पाहिजे आणि वाढणार देखील आहे. कारण आपल्या समाजामध्ये खूप असा वर्ग, आत्ता शेवटची मुलगी म्हणली कोविडमध्ये वडील गेले आणि तिच्या आईवर बर्डन पडलं आणि एक आर्थिक प्रश्न त्यांच्या उत्पन्न राहिलेला आहे. तर त्यामुळे काय होतं की मग ह्या मुलांचं शिक्षण थांबतं. आणि जेव्हा असं काही घडतं, एखादा वडील वारतात किंवा काही दुसऱ्या गोष्टी घडतं, तर पहिली गदा आहे ती मुलींच्या शिक्षणावर. मुलींचं शिक्षण बंद होतं, मुलांचं चालू राहतं काही प्रमाणात का होईना. परंतु आपल्या भारतामध्ये आजही पहिलेल्या 100% जरी मुलं आले तरी 10वीपर्यंत प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे. आणि गेल्या 2-4 वर्षामध्ये एनरोलमेंटही कमी व्हायला आहे आणि पासआउटचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही ज्ञानाची कास धरा, अभ्यासावर प्रेम करा. ज्या मुलाला अभ्यास करणं आवडतं, पुस्तकाची संगत आवडते, तो आयुष्यात नक्की मोठा होतो. डॉक्टर वैद्य म्हणा, मॅडम म्हणा, हे मोठे काय झाले हे त्यांनी ज्ञानाची कास धरलेली आहे. आज आपल्या समाजामध्ये आपण बघतोच अनेक तरुण म्हणा, अनेक माणसं म्हणा, मुलं म्हणा, हे टिंगाई शाळेमध्ये लक्ष देत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि मागे पडतात. तर तुम्ही ह्या 107 मुलींनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला ज्या लोकनेत्याच्या नावाने विशेष मिळाली आहे ते खूप दानाचे पुजारी होते. ते दानासाठी खूप अविरत परिश्रम घेतले होते, स्वतः ते दान संपन्न होते आणि ते आपल्या येणाऱ्या प्रत्येक जवळ येणाऱ्या माणसाला ते दानाचं प्रदान करत होते. आणि हे ज्ञान कसं असतं की वाटल्यामुळे अधिक वाढतं, इथं कधी कमी होत नाही आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना मला हे सांगायचं आहे की आपण ज्ञानसंपन्न व्हायला पाहिजे. आपल्याला ज्ञानाची भूक लागली पाहिजे. आपल्या रोजची दुपारी जेवणाची भूक लागती, ती नॅचरल आहे, ती गरज आहे आपल्या जगण्यासाठी. परंतु ज्या मुलामुलीला अभ्यास केल्यापासून किंवा अवंतर पुस्तक वाचल्यापासून रात्री झोप येत नाही, तो माझ्या मते सर्वात आदर्श विद्यार्थी आहे. तुम्ही टाळ्या वाजवायला चांगली गोष्ट आहे, परंतु हात वरकून सांगा किती मुलांचं वाचनावर प्रेम आहे, अभ्यासावर प्रेम आहे, ते हात वर करावं आणि प्रामाणिकपणे. ठीक आहे, हे चांगलं आहे. काही मुलामुली ॲडमिट की आमचं अजून थोडं प्रेम कमी आहे ज्ञानावरचं, तर ते या वर्षावर ते वाढवा, काय हरकत नाही. आज आपला थोडं कमी पडलो समजा, तर उद्या आपण जिंकूच ना, पुढे जाऊतच ना. तर तेव्हा मला तुम्हाला अभ्यासाचे 2-3 मंत्र सांगायचे आहेत. आपली शाळेचे कुठल्या वर्ग बुडवायचे नाहीत आणि शाळेमध्ये जर तुम्हाला शक्य असेल, वेळ असेल, तर जाण्यापूर्वी जो धडा आपल्याला आपले सर किंवा मॅडम शिकवणार असतील तो आपण वाचून जाऊ शकतो की नाही, शक्य आहे की नाही. जर तुम्ही वाचून गेलात तर वर्गामध्ये जर मॅडम सरांनी शिकवलं तर इतरांपेक्षा तुम्हाला अधिक छान कळू शकेल. त्यामुळे तुम्हाला गृहपाठ करणं, होमवर्क करणं हे सोपं जाणार आहे. तर असं एक सवय आपण लावून घ्या की आपण शाळेत जाण्यापूर्वी त्या दिवशीचा जो काही अभ्यास शिकवणार असतील, आपण कळतं ना की बाबा काल इंग्लिशचा तास होता, त्यांनी 20 नंबरचा लेसन शिकवला, आज 21 शिकवणार आहेत, तर 21 वाचा, त्यातले शब्द कळले नाही तर डिक्शनरी पहा आणि प्रयत्न करा.
समजून घ्यायचा. म्हणजे सेल्फ लर्निंग जर तुम्ही थोडं केलं 50%, तर 50 वर्गामध्ये जेव्हा तुम्ही जाल थोडंसं ज्ञान लर्निंग करून, तर तुम्हाला तो धडा समजत आहे. तर मला तुम्हाला सांगायचं की तुम्हाला जे काही अभ्यासक्रम आहे, जितके विषय असतील, त्या प्रत्येक विषयाचा प्रत्येक लेसन, प्रत्येक पाठ हा तुम्हाला पूर्णपणे समजला पाहिजे, तुमच्या मनात बिंबला गेला पाहिजे. ते खरं शिक्षण आहे. की तुम्हाला मार्क पडतील, तुम्ही पास व्हाल, त्यातले समजा 40% पास होईल, 50%, तर तुम्ही 50% अभ्यास केलाच नाही आणि 50% धडे अभ्यास करून तो पास झाला तर तुम्ही नक्की पास व्हाल, पुढच्या वर्गात जाल, पण तुम्हाला खरं ज्ञान मिळणार नाही आणि मग पुढल्या वर्गामध्ये काही भाग तुम्हाला समजणार नाही, कारण तो पाया आपला पक्का झालेला नसतो. सो आप सबको ये पढ़ाई में ध्यान रखना चाहिए कि आप पूरा पाठ्यक्रम, तुम्हारा जितना सिलेबस है उसकी पूरी पढ़ाई करें, वो दिल से, अपने दिमाग से और दिल से वो ग्रहण करें, एसिमुलेट करें अपने अंदर, तभी आप सही मायने विद्यार्थी हो. पढ़ाई का मतलब है जो हमको हमारे सरकार ने जो सिलेबस तय किया है वो हमारे विकास के लिए है, हमारे बुद्धि की मशागत के लिए, बुद्धि की प्रगति के लिए है. तो वो यदि हम पूरी तरह से ग्रहण नहीं करेंगे, असिमुलेट नहीं करेंगे, व्हेन वी कांट एक्वायर इट, देन योर बेस एट ईच लेवल गेट रिड्यूस. वो नहीं होना चाहिए, इतना आप ध्यान में रखना चाहिए. दूसरी बात है की रोट लर्निंग नाही, की सालभर आपण प्रयत्न केला, टिंगल पावलं केला, अभ्यास केला नाही आणि शेवटचा महिनाभर घोकमपट्टी केली. तर घोकमपट्टी करायची, वर्गात जायचं पेपरच्या दिवशी, ते जे काही घोकमपट्टी ते ओकायचं पेन लिहून घेऊन आणि परत आले की विसरून जायचं. ह्यामुळे कधी तुम्ही पासही व्हाल, पण खऱ्या अर्थानं आयुष्याची परीक्षा जी असते, जी आपल्याला नंतर फेस करायची आहे, त्या परीक्षेला फेस करण्यासाठी जी आपल्याला कौशल्य लागतं, गुणवत्ता लागते, व्यवहार ज्ञान लागतं, आकलनशक्ती लागते, ते तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्हाला जीवनामध्ये पदोपदी अडचण पडेल आणि त्यामुळे की आपण हा जो कालखंड होता शाळेचा, कॉलेजचा, आपण वाया घालवला आहे. आता मला इथल्या प्रत्येक मुलामुळे हे सांगायचं की तुम्ही आता आज कोणी 8वीला आहे, कोणी 9वीला, कोणी 12वीला आहे, परंतु आज 8वीच्या ज्या मुलामुलींना शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्याने हात वर करायचा आहे. तुम्ही 12वी पण शिकणार आहात, आम्ही आहोत तर त्या डॉक्टर तयारच तुम्हाला शिष्यवृत्ती द्यायला, पण ह्या वर्षी 8वीला किती मार्क घेतले पाहिजे, आपण किती अभ्यास केला पाहिजे, हे तुम्हाला सांगितलं का? मी तुम्हाला सांगतो, हात करा. आपला अभ्यासक्रम ह्या वर्षी जो आहे, आता आज सप्टेंबर महिना चालू आहे, 3-4 महिने झाले आहेत, आपल्या मार्चपर्यंत अभ्यासक्रम शाळा आहे आणि आपलं शिकायचं आहे. तर तुम्ही असा निश्चय कराल का आज तुम्ही डॉक्टरला सांगाल का की आम्ही आमचा पूर्ण अभ्यासक्रम 100% मनापासून उजळणी करून आत्मसात करू. पाठांतर ही दुसरी बाजू आहे. पाठांतरापेक्षा तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे, कळलं पाहिजे त्या धड्यात काय आहे, त्या विज्ञानाचं प्रेमाचं सूत्र काय आहे, गणिताचं सूत्र काय आहे, ह्याचं जे सिद्धांत आहे, थेरम आहे, हायपोथेसिस आहे, हे आपल्याला कसं कळणार हे महत्त्वाचं आहे. कारण एकदा विज्ञानाची गोडी लागली की आपल्याला कळू लागलं ना की गोडी लागते, मग आपण पुढे ज्ञान ग्रहण करतो. तुम्हाला जर गोडीच लागली नाही तर मग तुम्ही का फक्त पाठांतर करता आणि मग कसं बसं पास होता. कसं बसं पास होण्याला महत्त्व नाही. त्यासाठी भाई वैद्य ह्यांची शिष्यवृत्ती नाही, कारण ते ज्ञानसाधक होते. तर आपण भाई वैद्यांच्या नावाला साजेसा असा अभ्यास केलं पाहिजे. तुमच्यातून उद्या अजून 5-25 वर्षांनी दुसरा भाई वैद्यसारखा एक मोठा समाजसेवक किंवा समाजसेवक निर्माण व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कारण शेवटी ज्ञानानं आपलं काय मिळतं, ज्ञानानं आपल्या जगण्याचं साधन मिळतं. त्याचबरोबर जगायचं कसं, कुणासाठी जगायचं, कारण शेवटी आपण सर्व गरीब परिस्थितीत आलेले आहात, त्यामुळे आपल्या समाजात खूप विषमता आहे, खूप गरिबी आहे. तर आपण सुदैव आपल्याला शिकायला मिळतं आहे. तुम्ही शाळेत जात आहात, तुम्ही शिकणार आहात, पदवीपर्यंत जाणार आहात, पुढे पण शिकणार आहात आणि काहीतरी चांगलं करिअर करणार आहात. ह्यातल्या प्रत्येक मुलीनं आपलं करिअर छान घडवलं पाहिजे आणि दरवर्षी सांगितलं पाहिजे की मी काय केलं आहे. आणि नवीन कौशल्य, अभ्यासापलीकडे आपल्या काही गोष्टी शिकता येतात.
कुठल्या गोष्टी शिकायच्या, ते तुमची आवड काय हे तुम्ही ठरवून करू शकता, ते करायचा प्रयत्न करावा असं वाटतं. तर ही शिष्यवृत्ती त्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. कारण आज शिक्षण खूप महाग झालेलं आहे, परवडणारं नाही आहे. पण सुदैवानं महाराष्ट्र सरकारनं मुलींचं शिक्षण पदवीपर्यंत मोफत केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही कोर्स शिकायचा, तुम्हाला समजा उद्या मेडिकल नंबर लागला तरीही तुम्हाला सरकारकडून मदत मिळणार आहे असं जाहीर झालं आहे. मागच्या वर्षी काम सुरू झालेलं आहे. तर निश्चितपणे ते होणार मुलींसाठी आहे. मुलांसाठी अजून ते झालं नाही, परंतु मुलींना किमान आज इथं 70% मुली आहेत आणि मुली पुढे चाललेल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. तर तेव्हा तुम्ही आपलं शिक्षण पदव्युत्तर घेण्यापर्यंत विचार करा, निश्चय करा आणि आपल्या आईवडिलांना सांगा की मला शिकायचं आहे, मला पुढे जायचं आहे. इतक्यात मला तुम्ही लग्न करू नका किंवा घरी बसवू नका किंवा कामाला लावू नका. आपण सांगितल्यानंतर आईवडील नक्की करतात. तर तुम्हा मुलांची ज्ञानाची भूक कळली, अभ्यासाचं गोडी कळली, तर आपले आईवडील इतके काही वाईट नसतात, त्यांची परिस्थिती वाईट असते म्हणून म्हणत असे तुम्ही कामाला लागा लवकर, मला घरी आपल्याला कमतरता आहे, परंतु ते तुम्हाला मदत करतील. परंतु तुमचा निश्चय असला पाहिजे की काय झालं तरी मी अभ्यास करेन, मोठा होईन, मोठी होईन आणि एक चांगलं करिअर घडवेन आणि शक्य असेल तितकं इतर लोकांना मदत करायचा प्रयत्न करेन. शेवटी समाज खूप मोठा आहे, खूप लोकांचे काम करायचं आहे. तर आज तुम्हाला मदतीचा हात दिलेला आहे, उद्या तुम्ही मोठे झाल्यानंतर, यशस्वी झाल्यानंतर इतरांना मदतीचा हात द्या. तेवढंच फक्त मला सांगायचं आहे. पुन्हा एकदा सर्व मुलींचा अभिनंदन करतो आणि पुढल्या वर्षी मी तिथे बसणार आहे आणि तुमचं ऐकणार आहे. मला कळलं पाहिजे प्रगती काय झालेली आहे. आज मी तुम्हा मुलींचे चेहरे पाहिलेले आहेत आणि तुमच्या डोळ्यात खूप छान स्वप्न आहेत ना. म्हणजे मी लेखक असल्यामुळे मला डोळे आणि चेहऱ्याचा बॉडी लँग्वेज कळतं म्हणून म्हणतो की तुम्हाला शिकायची एक अदम्य लालसा आहे. ही लालसा, ही भूक ज्ञानाची, ही सर्वात चांगली भूक आहे आणि त्या भुकेसाठी आपण कुणाकडे हात मागू शकतो. आपल्या पोटासाठी भाकरी मागितल्या लोक तुम्हाला भिकारी म्हणतील, पण ज्ञानासाठी तो तुम्ही हात पसरला तर लोक तुम्हाला हुशार माणसं म्हणतील. ज्ञानासाठी कोणी तुम्हाला नाही म्हणणार नाही. तर तेव्हा तुम्ही ज्ञान ग्रहण करा आणि मोठे व्हा. ज्ञानाची भूक अक्षय भूक आहे, ती शेवटपर्यंत राहिली पाहिजे, तरच आपण जिवंत राहू. तर कारण रोज काही घडते नवीन, ते नवीन घडलं कळलं पाहिजे. अगदी आमच्या वेळात देखील आम्हाला देखील कळलं पाहिजे आज काय चाललेलं आहे. मी देखील आजही स्वतः विद्यार्थी समजतो, रोज काही ते नवीन शिकायचा प्रयत्न करतो. तर तुमचे तर वय शिक्षणाचं आहे, तर तुम्ही शिकायचा प्रयत्न करा, नव्या ज्ञान करा, नवे कौशल्य स्थापन करा आणि तुम्हाला कळतं. तुमची पिढी खूप स्मार्ट आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही काय करावं कसं. फक्त सांगायचं आहे की ज्ञानाची लालसा, ज्ञानाची भूक ही मरू देऊ नका. एवढं तुम्हाला सांगायचं. पुन्हा एकदा तुम्हाला अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. ज्ञानसाधनेचं महत्त्व अधोरेखित करून तुम्ही मुलांना छान मार्गदर्शन केलं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच पुरोगामी जनगर्जनाचे संपादक माननीय डॉक्टर अभिजित वैद्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. लोकनेते भाई वैद्य, गुणवंत आणि गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे, थोर मराठी साहित्यिक, एक पुरोगामी विचारवंत लक्ष्मीकांतजी देशमुख, जे माजी सनदी अधिकारी आहेत. ते मुळातले मी त्यांचा माझा प्रथम परिचय झाला तो कोल्हापूरचे ते कलेक्टर असताना. आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस आणि आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीच्या सदस्य प्राध्यापक डॉक्टर गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य डॉक्टर नितीन केतकर, आरोग्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे प्रमुख अतुल रुणवाल, आरोग्य सेनेच्या पुणे शहर आणि पुणे जिल्हा शाखेचे प्रमुख हनुमंत बैरट, आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीच्या ज्येष्ठ सदस्य वर्षाताई गुप्ते, इथे असलेले आरोग्य सेनेचे सर्व केंद्रीय समितीचे सदस्य, विविध
पदाधिकारी आणि विशेषतः मला खास करून एक उल्लेख केला पाहिजे की तुम्हाला शिष्यवृत्ती देण्याचं, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचं, देणगीदार आणि या शिष्यवृत्ती ज्या मुलांना दिली जाते त्यांचा समन्वय साधण्याचं गेले 3 महिने अविरत काम आरोग्य सेनेच्या कार्यालयात ज्यांनी केलं आणि ते कार्यालय ज्यांनी सांभाळलं ते कमलेश हजारे. आरोग्य सेनेमध्ये बराच वेळा काम जास्त करणारी माणसं मागे बसतात, अशी एक आरोग्य सेनेची परंपरा आहे. आणि काम न करताना आणि नेतेगिरी करणारी आमच्यासारखी माणसं इथं वरती बसतात. त्या हिशोबाने मी वरती आहे. कमलेशला आमचा महेंद्र जो ये जा करताना तुम्हाला दिसतो आहे आणि त्याला इकडून तिकडं कार्यक्रमात ये जा करायला खूप आवडतं. त्यांनी खूप मदत केली आणि अर्थात प्राध्यापक डॉक्टर गीतांजली यांचं या सगळ्या कामावर लक्ष होतं. या शिष्यवृत्तीची सुरुवात जरी 34 वर्षांपूर्वी झालेली असली तरी खऱ्या अर्थानं याला एक व्यापक स्वरूप 2019 म्हणजे लोकनेते भाई वैद्य यांच्या निधनानंतर आम्ही दिलं. आणि बघता बघता उड्डाणं करत करत आज 107 या आकड्याला आम्ही येऊन पोचलेलो आहे. त्याच्यामध्ये 72 मुली आहेत, 35 मुलं आहेत. मुली अधिक हुशार असतात हे त्यामुळं अतिशय स्पष्टपणे सिद्ध होतं. कारण शाळांकडनं आम्हाला अधिकाधिक मुलींचीच हुशार मुली म्हणून त्यांची शिफारस केली आणि मुली हुशार असतात. आता पहा ना, माझ्या पत्नी माझ्यापेक्षा हुशार आहेत. माझी कन्या आज इथं नाही आहे, ती माझ्यापेक्षा हुशार आहे. आणि हे मोकळेपणाने मान्य करायला मला काही कमीपणा वाटत नाही. कारण भाईंनी आयुष्यभर, माझ्या आई, भाईंच्या पत्नी नलिनीताई यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थानं समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येकाच्या शिक्षणाचं स्वप्न पाहिलंच, पण त्यांनी मुलींच्या शिक्षणाचं स्वप्न अधिक पाहिलं आणि जी आज आपल्या देशाची फार मोठी गरज आहे. खरं तर गेल्या काही काळामध्ये जगामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप स्थित्यंतर होत आहेत आणि ही स्थित्यंतर होत असताना आपल्या देशामध्ये वेगळी स्थित्यंतर होत आहेत. म्हणजे जगामध्ये तुम्ही पहा की आपलं आयुष्य संपूर्ण हे आता विज्ञान आणि ज्ञान याच्यावर आधारित बनत चाललं आहे. म्हणजे नव्या विज्ञानापासून जर तुम्ही दूर राहिलात, म्हणजे अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हे तंत्रज्ञान तुम्ही जर हस्तगत केलं नाही, तुम्ही शिकला नाहीत, तर आज काळ असा जवळजवळ आलेलाच आहे. तो उंबरठ्यावर उभा नाही आहे, तो शिरलेला आहे आतमध्ये, की आपण कालबाह्य हो. त्या जगामध्ये जगणं फार कठीण व्हायला लागेल जर हे ज्ञान आपण मिळवलं नाही तर. त्याचबरोबर प्रत्येकाला अधिकाधिक शिकण्याची गरज निर्माण होत चाललेली आहे. म्हणजे खरं तर 12वीपर्यंत शिकून भागणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचं स्वप्न पाहिलं पाहिजे. आता प्रश्न कदाचित कोणी मला विचारलं की बा सगळेच खूप शिकले तर बाकीचं काय करायचं, त्याची चिंता आपण त्यावेळेला व्हावं. ज्या दिवशी या देशामध्ये असा क्षण येईल की या देशातला तळागाळातला माणूस हा अतिशय उच्च शिक्षण घेऊन पुढं निघालेला आहे, तेव्हा या देशातल्या बाकीच्या गोष्टींचं काय करायचं ते आपण पाहू. कारण मला हा प्रश्न एका उच्चवर्णीयानं असा विचारला की डॉक्टर, भाई काय, त्यानंतर तुम्ही काय, तुम्ही सतत शिक्षणाचा आग्रह धरता, शिका, भरपूर शिका, उंच उडा, आकाशात जा, तर मग रस्ते झाडणार कोण, गटारं साफ कोण करणार? कारण याच्या बाबजाद्यांनी हे कधीच काम केलेलं नाही. मी त्याला सांगितलं म्हणूनच तुला हा प्रश्न पडलेला आहे. कारण जी गरीब मुलं ज्यांच्या शिक्षणाचं स्वप्न आम्ही पाहतोय त्या गरीब मुलांच्या बापजाद्यांनी वर्षानुवर्ष हे घाण काढण्याचं काम केलेलं आहे आणि ते काम त्यांनी आता करावं असं वाटत नाही. कदाचित विज्ञान तो प्रश्न सोडवेल. हे काम करण्यासाठी कदाचित आपल्याकडे रोबोटिक झाडूवाले असतील
आणि आज जे आमचे बांधव गटारं साफ करताना तिथल्या विषारी वायूमुळे गुदमरून मरतात, ते काम करायला देखील रोबो असतील. म्हणजे संपूर्ण समाज शिकल्यावर खालची कामं करण्यासाठी कोण शिल्लक राहील हा प्रश्न काहींना पडतो. आणि आमच्यासारख्यांना वाटतं की नाही, संपूर्ण समाज शिकला पाहिजे, ही कामं कशी करायची ते आम्ही बघू, हे प्रश्न आम्ही सोडवू. त्यासाठी आम्ही प्रेरणा कोणाला देऊ इच्छित नाही. आणि हे जगामध्ये घडत असताना ज्याची तुम्हाला सगळ्यांना गंभीरपणे मुलांना विचार करावा लागणार आहे, तुमच्या शिक्षकांना याचा विचार करावा लागला आहे, शैक्षणिक संस्थांना विचार करावा लागणार आहे, त्याच वेळेला देशामध्ये बरोबर उलटं स्थित्यंतर घडते. देशामध्ये अतिशय हुशारीने बहुजनांना शिक्षणातनं हद्दपार करण्याचं षड्यंत्र रचलं जाते. ते करण्याचे मार्ग फार साधे आहेत. सरकारी शाळांना दिलेली मदत कमी कमी करायला सुरुवात करायची, आपोआप शाळा बंद पडायला सुरुवात होते. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये एकूण 90,000 सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. याच्यातल्या निम्म्या प्रभुरामाचं मंदिर ज्या उत्तर प्रदेशामध्ये बांधलं आहे ना, त्या उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 40-45,000 शाळा बंद पडलेल्या आहेत. ह्या शाळा बंद पडत जाणार आहेत अधिकाधिक, आणि त्यांना त्या शाळा बंद झालेल्या हव्यात. आणि दुसऱ्या बाजूला नवं शिक्षण धोरण अशा पद्धतीने आणायचं की पुन्हा बहुजन त्या शिक्षणातनं बाहेर जायला लागेल. या शिष्यवृत्तीला भाईंचं नाव का आम्ही दिलं? भाई केवळ आमचे नेते होते, आमचं एक श्रद्धास्थान होतं म्हणून नाही. भाई आयुष्यभर लढले. 90 वर्षाचं आयुष्य अतिशय लहान वयापासून, शालेय वयापासून बाई लढले या देशातल्या माणसांसाठी, या देशासाठी. म्हणजे शालेय वयामध्ये ते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले, तरुण वयामध्ये ते पोर्तुगीजांचं राज्य या देशातनं घालवण्यासाठी लढले. त्यावेळेला पोर्तुगीज पोलिसांनी आणि सैनिकांनी त्याला जीवघेणी त्यांना मारहाण केली. त्यांचा हात पूर्णपणे तुटला, डोक्याला 16 टाके पडले, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपला तिरंगा झेंडा हातातनं सोडला नाही. त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये ते तळागाळातल्या माणसांसाठी पुन्हा लढत राहिले. कष्टकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आदिवासींसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी ते अखंड लढत राहिले. आणि आयुष्याची शेवटची 30 वर्ष, म्हणजे त्यांचं वय वर्ष 60 ते 90, ते अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, जिचं आजचं नामकरण आहे अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, या संघटनेची स्थापना करून KG to PG, बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंत या देशातल्या प्रत्येकाला मोफत, समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे या लढ्यासाठी लढत राहिले. या देशाच्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये अशा रीतीने शिक्षणाचा ध्यास घेऊन लढलेला राजकीय नेता नाही. आजचे राजकीय नेते काय आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही. परवाच एक माझे मित्र त्यांनी मला सांगितलं, त्यांची एक शिक्षण संस्था आहे, त्यांनी शिक्षकांची जाहिरात दिली होती. मुलाखतीसाठी आले एक उमेदवार. एक आला तरुण मुलगा, तर त्यांनी त्याला सांगितलं की काय काय तुझं, कुठल्या कुठल्या पदव्या आहेत वगैरे. तर तो आणला नाही, म्हणला सर पदवी नाही दाखवू शकत, पदवी गोपनीय असते. ते म्हणले पदवी गोपनीय कशी असते? अरे तू पदवी कुठली मिळवली? शिक्षक म्हणून तू अर्ज केलायस, तू BA झालायस का, MA झालायस का, BEd झालं का, मला पाहायला नको का, मी तुला नोकरी कशी देणार? तो म्हणला सर म्हणे लोकशाही आहे ना देशामध्ये. ते म्हणले आहे, लोकशाही समता मानते की नाही, कायदा सगळ्यांना समान मानते की नाही? ते म्हणले हो निश्चित मानते. मग पंतप्रधानांचं शिक्षण गोपनीय, माझं शिक्षण मात्र मी तुमच्यासमोर ठेवायचं, हा कुठला न्याय? दुसरा आला,
त्यांनी मात्र आपलं दाखवलं सगळं पदव्या वगैरे, आणि तो म्हणला ते सर म्हणले ठीक आहे तुझं वेगळं काय आहे, तू काय शाळेसाठी वेगळं करू शकशील आमच्या संस्थेसाठी. तो म्हणला सर मी क्रीडा विभाग फार चांगला सांभाळेल. ते म्हणले अरे वा कुठलं खेळ खेळतोस. तो म्हणला जंगली रमी खेळतो, फार चांगली खेळतो मी. ते म्हणले जंगली रमी खेळतो आणि मला सांगतो की मी शाळेत जातो. म्हणलं सर जर मंत्र्यांना विधानसभेमध्ये जंगली रमी खेळायला परवानगी आहे आणि ती जंगली रमी खेळले म्हणून त्यांना शिक्षा होते आणि त्यांना क्रीडा मंत्रीपद दिलं जातं, तर मग शाळेचं क्रीडा विभाग मी सांभाळायला काय हरकत आहे. तिसरा आला, त्यालाही त्यांनी विचारलं बा तू काय वेगळं काय करू शकतो. ठीक आहे अरे सगळेच BEd आहेत ना, त्यामुळे तू वेगळं काय करू शकतो. तो म्हणला सर मी सांस्कृतिक विभाग फार चांगला सांभाळू शकेन. ते म्हणले सांस्कृतिक विभाग, अरे वा मी तू काही कलाबिला क्षेत्राशी संबंधित आहेस का. नाही म्हणलं माझ्या वडिलांचा डान्स बार आहे आणि त्यामुळं नृत्य वगैरे ह्या गोष्टींशी माझा फार चांगला संबंध आल्यामुळं सर मी सांस्कृतिक विभाग. मला तुम्ही सांगा आज आपल्या देशामध्ये ज्या वेळेला या देशातले नेते या पद्धतीनं शिक्षणाचा क्षणाक्षणाला अपमान करत असतात त्यावेळेला याच्यापेक्षा वेगळं काही घडू शकत नाही. आणि तुम्हाला हेच लक्षात ठेवलं पाहिजे की कृपा करून हे नेते हा आदर्श मानू नकात. हा एक अतिशय वाईट काळ या देशाच्या इतिहासामध्ये आलेला आहे आणि त्या काळातनं आपण पुढं चाललेलो आहोत. हा काळ डोळ्यापुढं ठेवून आणि हे आदर्श जर डोळ्यापुढं ठेवून तुम्ही पुढे गेलात तर हे जग तुम्हाला नाकारणार आहे. त्यांना स्वीकारला असेल कारण राजकीय नेतेपदावर पोचण्याचे मार्ग अनेक वेगवेगळे आहेत, पण जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग मात्र खूप वेगवेगळे आहेत. आणि शिक्षण खूप घेणं याचा अर्थ पण लक्षात घेतला पाहिजे. याचा अर्थ परीक्षांमागे परीक्षा आणि परीक्षांमध्ये खूप गुण. काय झालं आहे आपल्याकडं की आपण परीक्षार्थी झालेलो आहोत. आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही परीक्षार्थी झालेली आहे. आपण अतिशय सहजपणे विचारतं की किती मार्क पडले, कितवा नंबर आला. खूप मार्क पडलेले आणि बोर्डात लागलेली मुलं ही पुढच्या आयुष्यामध्ये किती मूर्ख असतात हे मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण जीवनाच्या बाकीच्या अंगांचा त्यांनी कधीच काही विचार केलेला नसतो. देशमुख सर म्हणले तसं त्यांनी कधी ज्ञानसाधना केलेली नसते. परीक्षा हेच एकमेव ध्येय असतं, गुण हेच एकमेव ध्येय असतं आणि अत्यंत दुर्दैवानं आपले शिक्षक पण मुलांना गुणांचे कारखाने बनवत आहेत. गुणांवर गुण, गुणांवर गुण. आणि त्यामुळं आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला ज्ञानाचा आधार हा आपला निघत चाललेला आहे. तुम्ही पहा वर्तमानपत्र बहुसंख्य वेळा तुम्ही जर उघडलं तर पहिलं पान वर्तमानपत्रांचं कुठल्या तरी क्लासची जाहिरात असते. कुठल्या तरी क्लासची जाहिरात असते. अख्खं पान 35 लाख रुपयाची एक जाहिरात आहे आणि एखादा क्लास जवळजवळ सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देत असतो. मी हिशोब करतो की एका दिवसाच्या जाहिरातीचा खर्च काही कोटी रुपयांचा आहे. हे कसले क्लास आहेत? हा कोणाचा व्यवसाय? कशासाठी हा निर्माण झाला आहे? आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे. हे शिक्षकांचं पण अपयश आहे. जेव्हा माझ्या आई पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या, त्या सावित्रीबाई फुलेला शेवटी प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. बाबूराव सणसला प्राचार्य म्हणून, सावित्रीबाई फुलेला कित्येक वर्ष होत्या. त्या संपूर्ण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या संपूर्ण याचा आधार हा आता बघता बघता क्लासेस बनला आहे. म्हणजे आपण परीक्षार्थी झालो आहे, गुणांचे कारखाने आपण बनत चाललेलो आहोत आणि हे गुण मिळवण्यासाठी आपल्याला महागड्या क्लासला जायचं आहे. शाळेमध्ये जाऊन हे होत नाही आहे आणि हे अपयश आहे. हे आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे, आपल्या शिक्षकांचं अपयश आहे. याचा गंभीरपणे आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. कारण ही सगळी व्यवस्था शिक्षणाची अतिशय घातक आहे. क्लासेसच्या फिया किती? 1 लाख रुपये, 2 लाख रुपये.
काय तुम्ही 12,000 आम्ही तुम्हाला देतो त्याचं करणार आहात? तुम्ही काही अशा कुठल्याही क्लासमध्ये जाऊ शकत नाही. पण मी तुम्हाला एक अतिशय ठामपणे एक गोष्ट मी सांगू शकतो. आमचे वडील किती मोठे राजकीय नेते असले तरी ते महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना देखील माझी आई गृहमंत्र्याचं घर भागवण्यासाठी मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून 2 बस बदलून जात होती. आज हे सांगितलं तर खरं वाटणार नाही. कोणीतरी म्हणेल अहो काय सांगताय, अहो आज साधा कॉर्पोरेटर 4-4 फॉर्च्युनर गाड्या घेऊन येतोय आणि तुम्ही काय सांगता तुमचे वडील गृहमंत्री होते आणि तुमची आई हो, आणि घरामध्ये पाहुणे संध्याकाळी येणार आहेत म्हणून त्या एक बसनी मध्येच कुठंतरी उतरून भाज्या घेऊन त्या भाज्यांच्या पिशव्यांसही द्यायच्या. जेव्हा सगळ्यात पहिल्या दिवशी त्या भाज्या घेऊन आल्या तेव्हा बंगल्यावर असणारे पोलीस पळापळ सुरू झाली सगळ्यांची. बाईसाहेब बाईसाहेब हातात पिशव्या घेऊन तुम्ही आलात? ते म्हणले एकाने माझी पिशवी धरायची नाही हातातली. हे घर आहे माझं, गृहमंत्र्याची बायको असली तरी तुझं काम नाही माझ्या हातातली पिशवी तू हातात धरणं, हे तुझं काम नाही आहे. अशा तऱ्हेची माणसं होती. आयुष्यभर निष्ठेने त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शेवटपर्यंत नोकरी केली. पण त्यांनी मुलांना एकच गोष्ट सांगितली की भरपूर शिका पण शिकताना व्यासंग वाढवा. आता पंतप्रधानच सांगतात 6वीला शाळा सोडून दिली, मग 35 वर्ष भीकच मागितली. अरे ज्ञानाची भीक का नाही मागितलीस? आज आम्ही तळागाळातल्या मुलांना शिक्षण देण्याचा आमच्याकडनं काहीतरी एक अल्पसा प्रयत्न करण्यासाठी आमच्या खांद्याला झोळी लावून लोकांकडे भीक मागत हिंडतो की अरे 12,000 एका मुलासाठी कमीत कमी द्या, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ द्या, कोणाच्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्त द्या. एका बाजूला ज्ञान मिळवण्यासाठी खांद्याला झोळी लावायला आपल्याला कधी लाज वाटली नाही पाहिजे आणि त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं जीवनाचा स्तर उंच करण्यासाठी त्यासाठी काही आर्थिक पाठबळ आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं करायचं आहे. ते मिळवण्यासाठी पैसे गोळा करायला आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. भिक्षेकरांचे हे 2च वर्ग आम्हाला मान्य आहेत आणि या 2 वर्गांमध्ये कुठेच लाज मानून चालणार नाही. ठीक आहे, या 107 मुलांमध्ये खरं तर जवळजवळ 40 मुलं वैद्य परिवाराकडनंच घेतली गेली आहेत. मी, पत्नी, मुलं, माझ्या बहिणी आल्यात, माझे अमेरिकेतले भाऊ आहेत. पण उरलेल्या 67 मुलांसाठी आज अनेक देणगीदार उभे राहिले आहेत आणि तुम्हाला याची आठवण ठेवली पाहिजे. मी सहज मगाशी विचार करत होतो की पहिली शिष्यवृत्ती आम्ही 2019 साली दिली. आज 6 वर्ष त्या गोष्टीला पूर्ण होतील. मी वाट बघतोय की आता पहिली शिष्यवृत्ती दिलेली आमची बॅच शिष्यवृत्तीची ही त्यांच्या पदव्या घेऊन बाहेर केव्हा पडते, आपल्या अर्थार्जनासाठी केव्हा लागते, नोकरी केव्हा घेते आणि आमच्या कार्यालयात उभं राहून केव्हा म्हणते सर आता आम्हाला 10 मुलं घ्यायची आहेत. आणि हे खरंच जर घडलं तर पहिल्या वर्षीची 10 मुलं, मग 50 मुलं, त्यानंतर 104 मुलं, 107 मुलं, बघता बघता बघा 250-300 मुलं झालेली आहेत. पुढच्या 6 वर्षांनी कदाचित ही 250 मुलं तुम्ही आमच्या समोर याल आणि तुम्ही एकेका मुलाची जबाबदारी घ्याल. आणि आज 107 मुलांची आकडा आमचा बघता बघता 300 होईल, 400 होईल, 500 होईल. आम्हाला खरं तर हा आकडा वाढवता आला असता. डॉक्टर म्हणले तसं मगाशी 12,000 न देता 1000-12 मुलांना द्यायचे. कुठल्या कुठं आकडा गेला असता, मैदान घ्यावं लागलं असतं कार्यक्रमाला. पण ही काय लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ योजना आहे की काय? 1000-1500 दिले पोरींना, बायांना, बहिणींना आपलं म्हणून. बरं त्यानंतर त्या मुंबईला म्हणजे निवडणूक आली, बहीण लाडकी, निवडणूक गेली, बहीण दोडकी. नाही, आम्ही तुमच्या आयुष्याच्या पाठीमागे उभे राहिलेलो आहोत. तुमची स्वप्न घडवण्यासाठी आम्ही उभे आहोत, तुमचं भवितव्य घडवण्यासाठी उभे आहोत. याचा अर्थ आम्ही येऊन तुमच्या शिक्षणाचं सगळंच काही बोट धरून पुढे नेणं आम्हाला शक्य नाही आहे. पण कदाचित हा कार्यक्रम तुम्हाला अशी प्रेरणा देईल, एक वेगळी दृष्टी देईल. आणि ही दृष्टी असली पाहिजे एक नवा भारत घडवण्याची. स्वातंत्र्यानंतर
स्वातंत्र्याच्या संपूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये नेत्यांनी जी स्वप्न पाहिली, जे लोकांनी बलिदान केलं, हजारो लाखो लोक तुरुंगामध्ये गेले, ह्या सर्वांनी एका नव्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं. आज हे स्वप्न साकार झालंय का हा खरा प्रश्न माझ्यापुढं पडायला सुरुवात होते. हे स्वप्न कुठल्या भारताचं आहे? हे स्वप्न एका धर्मावर आधारित भारताचं नाही. हे स्वप्न सर्व जात, पंथ, धर्म, भाषा, सर्व वंश अशा सर्वांना आपल्या पोटामध्ये सामावून घेऊन पुढे जाणाऱ्या एका भव्य विशाल अशा भारतीय संस्कृतीचं स्वप्न आहे. एका धर्मनिरपेक्ष देशाचं स्वप्न आहे. अत्यंत हुशारीने देशाला हिंदू राष्ट्राकडे घेऊन जाण्याचं आहोत. सारखं सांगायचं की प्राचीन काळी सगळंच काही होतं, नवं काही संशोधकांनी, विज्ञानाच्या साधकांनी शोधलंच नाही. विमान होतं की पुष्पक विमान. अंतराळवीर परवा आला तर ते आपले एक देवटे मंत्री आहेत दिल्लीला, ते म्हणले नील आर्मस्ट्रॉंग हा काही पहिला अंतराळवीर नाही चंद्रावर पाय ठेवणारा, हनुमान हा पहिला अंतराळवीर आहे. आमचे विश्वगुरू म्हणले जगाच्या पाठीवरची पहिली प्लास्टिक सर्जरी म्हणजे गणपती. कारण भगवान शंकरांनी हत्तीचं मुंडकं माणसाला बसवलं. ज्या देशामध्ये पुराणकथा, दंतकथा, परिकथा याच विज्ञान म्हणून तो देश समजायला लागतो, तेव्हा समजायचं त्या देशाची अधोगती सुरू झालेली आहे. आणि ज्या देशामध्ये, परवा असंच एक तरुण मुलाशी मी बोलत होतो, त्याचे आईवडील खूप चिडलेले होते त्याच्यावर. का म्हणलं एवढा चिडलाय? काय नाही म्हणलं, देवटा म्हणे मार्क कमी पडले, आम्ही एवढे कष्ट करून ते सगळं त्याला पैसे देतो, शिकत नाही. त्याला म्हणलं काय रे बाबा काय झालं? तो म्हणलं मला सांगा ना काका तुम्ही कसं काय मार्क मिळवणार, काय रे झालं, काय किती बिझी होतो म्हणला गेल्या वर्षी. हो पण तू बिझी कशासाठी होता? म्हणला 2 महिने ढोल वाजवायची प्रॅक्टिस करत होतो. इंजिनिअरिंगचा मुलगा 2 महिने ढोल वाजवायची प्रॅक्टिस करतोय, तो विज्ञानाचे प्रयोग करत नाही आहे. त्याला स्वप्न पडत नाही की नवं माणसाचं आयुष्य सुखी करणारं काही मला विज्ञान शोधायचं आहे. त्याला हे कळत नाही की जो मोबाईल खिच्यात त्याने ठेवला आणि तो ढोलाचा ढोल ग्रुप केलेला आहे, तो मोबाईल कोणी शोधला, त्याचं तंत्रज्ञान कोणी शोधलं, ते कुठल्या तरी शास्त्रज्ञान वैज्ञानिकांनी शोधलेलं आहे. ते आकाशातनं पडलं नाही आहे. आपल्यासाठी आकाशातनं काहीच पडणार नाही, कारण आपण जैविक आहोत, आपण बायोलॉजिकल आहोत, आपण आईच्या पोटी जन्माला आलेले आहोत. ते नॉन बायोलॉजिकल आहेत, तिकडे जे बसलेत ते दिल्लीला. पण आपण आपले पामर, आपण आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आपल्याला वर्ण काहीच येऊन पडणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. पण ज्ञानाच्या असेबरोबर तुम्हाला विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि विज्ञान देखील विवेकवादी निर्माण केलं पाहिजे, कारण विज्ञान विध्वंसही घडवतं. आता जो गाझामध्ये विध्वंस चाललेला आहे, तो गाझातला विध्वंस हा विज्ञान करत आहे. अत्याधुनिक साधनं वापरली जात आहेत. युक्रेनमध्ये जे घडतंय तो विध्वंस सगळा विज्ञानच करते. आणि त्याचबरोबर ते विज्ञान आपल्याला आयुष्यातल्या खूप सुखसोयी पण देते, चांगल्या गोष्टी पण देते. म्हणून विज्ञानाला पुढे नेताना आपल्याला हेही ठरवलं पाहिजे की त्या विज्ञानमध्ये आपल्याला विवेक पेरला पाहिजे, त्या विज्ञानमध्ये आपल्याला मानवता पेरली पाहिजे आणि त्या विज्ञानाला आपल्याला विधायक कामाकडे नेलं पाहिजे, त्याला विध्वंसाकडे जाऊन नाही दिलं पाहिजे. आणि ही जबाबदारी तुमच्या खांद्यांवर आहे. ही शिष्यवृत्ती देण्याचा आमचा उद्देश खरा आहे. आम्ही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला येणार नाही. आम्ही तुम्हाला येऊन प्रत्येकाला सारखे प्रश्न विचारणार नाही. अर्थात पुढच्या वर्षी देशमुख सर येणार आहेत तुम्हाला बघायला आणि ऐकायला की तुम्ही काय प्रगती केली ते ऐकायला, आणि त्यांचा अधिकार येतो. आम्ही आमची एक मर्यादा आखून ठेवली, एक रेषा आम्ही आखून ठेवलेली आहे. पण ही रेषा तुमच्यावर विश्वास टाकून आखून ठेवलेली आहे. आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला आहे की ही शिष्यवृत्ती आज आम्ही देतोय आणि अनेक दात्यांना ही शिष्यवृत्ती द्यायला आम्ही पुढे घेऊन आलेलो आहे. त्या दात्यांना आम्ही प्रेरणा देतोय की आपल्याला
मुलांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्या दात्यांना कधीतरी वाटलं पाहिजे की अरे माझी शिष्यवृत्ती सार्थकी लागलेली आहे. ही सार्थकी शिष्यवृत्ती लागेल याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आणि ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्याचा खरा हा कार्यक्रम आहे. तुम्हाला पैसे देण्याचा कार्यक्रम नाही आहे. तुम्हाला एका नवा भारत सगळ्यांसाठीचा सुखी संपन्न, ती संपन्नता समान असणाऱ्या देशाचं स्वप्न पाहण्याचं जबाबदारी तुमच्या खांद्यावर आम्ही टाकतोय. आणि खऱ्या अर्थानं या शिष्यवृत्तीचा खरा अर्थ तोच आहे. मला खात्री आहे पुढच्या वर्षी हा आकडा वाढेल. गेल्या वर्षी जरा या आकड्याच्या वाढीचा वेग कमी झाला, त्यामुळे मी स्वतः नाराज आहे. 104वरनं आम्ही 107वर आलो, पण आधीच्या वर्षी आम्ही 50वरनं 104वर आलो होतो. पण तरी देखील सामूहिक दातृत्वाचा हा एक अनोखा प्रयोग आहे. महात्मा गांधींची विश्वस्त कल्पना काय होती? महात्मा गांधी म्हणले ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनी ती संपत्ती ही समाजासाठी, त्या समाजाचे आम्ही विश्वस्त आहोत, त्या संपत्तीचे विश्वस्त आहोत असं समजून समाजासाठी वापरली पाहिजे. ही महात्मा गांधींची कल्पना होती. महात्मा गांधींच्या स्वप्नातली ही एक विश्वस्त कल्पना एका वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हे सामूहिक दातृत्व असंच फुलत राहील. सर्व दात्यांचं मी अतिशय मनापासून ऋणी आहे की भाईंच्या नावानं दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही फार मोठ्या संख्येने आलात. अनेक जण, मी सगळ्यांची नावं घेणंही बरोबर होणार नाही, पण एक मला नाव या इथे मुद्दामून अशासाठी घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे यांच्या नावाने जी त्यांच्या दोन्ही कन्यांनी शिष्यवृत्ती दिली आहे, हे संगमनेर भागातले एक फार थोर नेते, हे मुळातले क्रांतिकारक, अत्यंत प्रखर क्रांतिकारक. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध अनेक क्रांतिकारी मार्गाने, म्हणजे रूळ उखडणं, ब्रिटिशांचे खजिने लुटणं, अशा अनेक धाडसी कृती करत. पण त्यांच्या असं लक्षात आलं की या मार्गांनी देश स्वतंत्र होणार नाही. आपल्याला महात्मा गांधींच्या सत्याग्रहामध्येच गेलं पाहिजे. त्याच वेळेला ते समाजवादी विचारांच्याही जवळ आले. त्यांची आठवण मला यासाठी नक्कीच होते. त्यांना नगर आणि संगमनेर भागाचे प्रति साने गुरुजी असंही म्हटलं जायचं. ते माझे मामा. त्यांच्यावर ताम्रपट नावाची एक फार मोठी, ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, ही कादंबरी आहे त्यांच्या आयुष्यावर. पण त्यांची आठवण मला होण्याचं कारण असं की संगमनेरमध्ये अनेक मुस्लिम कुटुंब आहेत. त्यांना नाना म्हणलं जायचं, भास्करराव दुर्वे यांना. नानांमुळं त्या संगमनेरमध्ये कधीही हिंदू मुस्लिम तेढ निर्माण झाली नाही. फक्त एका माणसाचं अस्तित्व. एक माणूस फक्त गांधी टोपी घालणारा आणि खादीचे कपडे घालणारा, सायकलवरनं हिंडणारा. मोठे वकील होते पण गरिबांसाठीच लढले शेवटपर्यंत. एका माणसाच्या अस्तित्वानं त्या एका गावातला सगळा द्वेष हा विरघळून जात होता. त्यांच्या केवळ असण्यानं सर्व जाती धर्मांचे लोक हे एक दिलानं त्या गावामध्ये वावरत होते. आज अशी माणसं लुप्त व्हायला लागली आहेत. आज द्वेष पेरणारी माणसं निर्माण व्हायला लागली आहेत. देश के गद्दारों को गोली मारो सारों को. कोण रे देशाचे गद्दार? अरे आमचे बापजादे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढले आणि आज तुम्ही आम्हाला गद्दार म्हणणार. आणि तुमचे बापजादे त्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बिळामध्ये लपून बसले होते, ब्रिटिशांना मदत करत होते, आणि तुम्ही आज देशभक्त झालात. तुम्ही परवा आम्हाला सांगितलं की पाकिस्तानशी लढायचे, निघाले सगळे लढायला. गेले आमचे काही सैनिक बलिदान करून आले. मग त्यानंतर तुम्ही आम्हाला अचानक सांगितलं नाही आता आपल्याला पाकिस्तानची क्रिकेटची मॅच खेळायची बरं का, युद्धविद्ध काही खेळायचं नाही. आणि ती क्रिकेटची मॅच हेच त्यांना खरं उत्तर. का? कोणाचा मुलगा त्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे आणि तिथं कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे म्हणून तुम्ही अचानक आम्हाला, कालपर्यंत पाकिस्तान आमचा हा शत्रू आहे सांगत होता आणि आज अचानक आम्हाला पुन्हा सांगता पाकिस्तानची आपल्याला आता क्रिकेटची मॅच खेळायची. तुम्ही परवा आम्हाला सांगितलं चीनच्या मालावर बहिष्कार घाला, सगळे अंधभक्त चीनी वस्तू जाळायला निघाले. आता आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की चीनी वस्तू जर जाळायला निघालो तर घरातल्या बऱ्याचशा वस्तू जाळायला लागतील.
कारण इतक्या वस्तू घुसलेल्या आहेत आपल्या घरामध्ये चिनी, जागोजागी होळ्या पेटल्या. मला स्वातंत्र्य लढ्यातल्या स्वदेशीच्या चळवळीची आठवण झाली आणि अचानक त्यांनी निरोप पाठवला, अहो असं काय करता, थांबा, विझवा ते सगळे चिनी वस्तूंच्या होळ्या विझवून टाका. कारण शी जिनपिंगचं गाव आणि माझा जन्म झाला गुजरातमध्ये ते गाव यांचा काहीतरी जवळचा संबंध आहे. आता मला शी जिनपिंग बरोबर साबरमती आश्रमामध्ये झोक्यावर झोके घ्यायचे. कालपर्यंत शत्रू निघाले सगळे होळ्या पेटवायला, पुन्हा हातातले रॉकेलचे डबे टाकून सर्व अंधभक्त पाण्याच्या बादल्या घेऊन निघाले. आणि त्यानंतर पाकिस्तानचं युद्ध झालं आणि लक्षात आलं की त्यांना सगळं चीननीच पुरवलं. मग त्यांनी पुन्हा जाहीर करून टाकलं, नाही चीन आपला 1 नंबरचा शत्रू आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी जाहीर केलं, नाही पण मी जरा आता शांघायला जाऊन शी जिनपिंगला भेटून येतो, कडकडून मिठी मारून येतो. ट्रम्प महाराज अचानक त्यांनी आम्हाला सांगितलं, अमेरिकेत जाऊन त्यांनी ट्रम्प महाराजांचा प्रचार चालू केला. अब की बार ट्रम्प सरकार. देशाच्या एखाद्या पंतप्रधानानं दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाचा निवडणुकीचा प्रचार करायला जाण्याची जगाच्या इतिहासातली एकमेव घटना. बरं, हे प्रचार करायला गेले, ट्रम्प महाराज पडले. मग त्यानंतर ट्रम्प महाराज ते म्हणले आमचे मित्र, ट्रम्प आणि मी म्हणजे आम्ही दोघं जण जीवश्य कंठस्थ मित्र आहोत. अंधभक्त निघाले, अंधभक्तांनी यज्ञ चालू केले. अंधभक्तांनी ट्रम्पच्या जागोजागी फोटो बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश त्याला हार घालायला सुरुवात केली. होम हवन चालू केले ट्रम्प निवडून यावेत म्हणून. ट्रम्प पडले, पण नंतर पुन्हा निवडून आले आणि ट्रम्प आपल्या या जीवश्य कंठस्थ मित्राच्या आशेके हात धुवून मागे लागले टेरिफ घेऊन. आता प्रश्न पडला की ट्रम्पबद्दल काय करायचं. हा तर एका अत्यंत बलाढ्य देशाचा पंतप्रधान. अहो एकदा तरी जनतेला कळून द्या, नक्की शत्रू कोण, नक्की मित्र कोण, कोणाशी आम्हाला लढायचं आहे. एका अंधभक्ताला मी विचारलं, अरे तुम्हाला कळतं कसं रे लढायचं कोणाची. तो म्हणला, नाही तसं सकाळी आम्हाला निरोप येतो की आज हे मित्र, आज हे शत्रू. या पद्धतीने देश चालत नाही. देशाच्या संपूर्ण वाटचालीला एक निश्चित दिशा असली पाहिजे आणि त्या दिशेनंच देश गेला पाहिजे. तुमच्या तरुणांमधनं असे राजकीय नेते देखील याच्यातनं निर्माण व्हावेत. राजकारणापासून दूर राहा असा सल्ला मी देत नाही, पण राजकारणामध्ये जाल तर साधन सुचिता घेऊन जा. जिथं पोचायचं आहे तिथे आपल्याला प्रामाणिकपणे पोचायचं आहे, लबाड्या न करता पोचायचं आहे, दरोडे न घालता पोचायचं आहे आणि तिथं पोचून आपल्याला प्रामाणिकपणे त्या सत्तेवर बसायचं आहे, खुर्चीवर बसायचं आहे आणि आपल्या समाजाचं भवितव्य पालटून टाकायचं आहे. असेही नेते तुमच्यातनं निर्माण व्हावेत. असे नेते निर्माण झाले तर आम्हाला भाईवैद्यांची खऱ्या अर्थानं अधिक स्मरण होईल आणि म्हणूनच हा आजचा कार्यक्रम आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी भाईवैद्य फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून सर्वांचे या कार्यक्रमाला हातभार लागणाऱ्या सर्व लोकांचे मनापासून मी आभार मानतो. वर्षात ते आभार मानणारच आहेत, पण अध्यक्ष म्हणून मला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि मी पुन्हा विश्वास बाळगतो की प्रतिवर्षी हा कार्यक्रम अधिकाधिक मोठा होत जाईल, व्यापक होत जाईल, संख्या अधिकाधिक राहील. आम्हाला यावेळेला काही मुलं घेता आली नाहीत याचं मला मनामध्ये वेदना आहे. अर्थात देशमुख सर, हा कार्यक्रमाचं आत्ता सगळं चालू असताना खरं तर माझ्या डोक्यामध्ये वेगळंच चालू आहे. देशभर पुराची जी परिस्थिती आहे, आरोग्य सेनेचं पथक पुढच्या आठवड्यामध्ये पंजाबच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी निघालेलं आहे. गेले 30 वर्ष आरोग्य सेनेची पथकं या देशाच्या कानाकोपऱ्यात जात आलेली आहेत. पूर, भूकंप, दुष्काळ, ढगफुटी आम्ही जातो तिथे. माझ्या मेंदूमध्ये खरं तर मगासपासून सतत आता पंजाब फिरतो आहे आणि अमृतसरला आमचं हे पथक कसं जाईल, आम्ही कुठं काम करू, कुठल्या गावांमध्ये काम करू याची चर्चा आमची चालली आहे. तुमच्यातली मुलं भविष्यकाळात आरोग्य सेनेमध्ये सामील झाली तर मला अतिशय आनंद वाटेल. धन्यवाद. भाईंच्या कार्याचा वारसा पुढे नेणारं हे काम आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनतर्फे सातत्यानं होत आहे. आजचा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा म्हणजे सामूहिक दातृत्वाचा हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी
आपणही आपले आप्तेष्ट, नातलग आणि मित्रमंडळींना निश्चितच या संदर्भात जागृत करू शकता आणि भविष्यात म्हणजे पुढच्या काही वर्षात शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण निश्चित हातभार लावू शकतात. यानंतर आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीच्या समितीच्या ज्येष्ठ सदस्य वर्षाताई गुप्ते यांनी आभार मानावेत अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा एक सामूहिक फोटो या ठिकाणी देणगीदारांसोबत काढला जाणार आहे. तसंच बाहेर सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्त वेळ घेणार नाही आहे, पण मुलांना खरं सांगा, कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? छान वाटला ना? आणि जाताना तुम्हाला हातामध्ये 12,000चा चेक मिळाला आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. पैशाचा चेक आहे, पण तो शिक्षणासाठी ती मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं, तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून असं म्हणावंसं वाटतं, शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, आणि प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. आणि खरं सांगू का, लोकनेते भाई वैद्य फाउंडेशनच्या या शिष्यवृत्तीमुळे तुमच्या ह्या शैक्षणिक पंखांना बळ येणार आहे. बळ दिलं जात आहे आणि ते तुम्ही स्वीकारायचं आहे. तुमची निवड तुमचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी केली आणि तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळाली. त्याबद्दल शाळेचे शिक्षकांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते. पण ही शिष्यवृत्ती ज्यांनी दिली ते आमचे सर्व हितचिंतक देणगीदार यांनी मनापासून आपलेपणाने ह्या मुलांना शिकलं पाहिजे म्हणून जी देणगी दिली, त्याबद्दल ह्या सर्व देणगीदारांचे पण मनापासून आभार. जोरात टाळ्या होऊ देत. आणि तुम्हाला जशी मिळाली देणगी, तशी शिष्यवृत्ती जी मिळाली ती तुम्ही मुली दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला मिळाली, तुम्हालाही मिळेल, तुम्ही प्रयत्न करा. तेव्हा हा आकडा जास्तीत जास्त वाढला पाहिजे. देणारे देणगीदार तर आहेतच. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आता डॉक्टर अभिजित वैद्य इथे तुम्हाला जे एक मार्गदर्शनपर सांगत होते, ते डॉक्टर आहेत, डॉक्टरचा व्यवसाय सांभाळतात. परंतु आत्ता ही जी शिष्यवृत्तीची धडपड जी केली ती त्यांनी अविरत 2-3 महिने सतत देणग्या आपल्याला कशा मिळतील. आणि भाईंचं जो वाक्य आहे की KG to PG सर्वांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. आणि हा एक ध्यास सर्वांनी घेतला आणि आज डॉक्टरांच्या ह्या सगळ्या प्रयत्नामुळे आपल्याला एवढे देणगीदार मिळाले. डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानते. आजचे प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख हे आपल्यातले सातत्याने आम्हाला पाठबळ देणारे आहेत. त्यांनी आपल्याला जी मार्गदर्शनपर वाक्य सांगितली की तुम्हाला शिक्षणासाठी काय केलं पाहिजे. आणि देशमुख सर परत पुढच्या वर्षी येणारच आहेत, तेव्हा देशमुख सरांचे मनापासून आभार. आत्ता जो हा सगळा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमासाठी आरोग्यसेना आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी धडपड केली, जे प्रयत्न केले, त्या सर्वांचे मनापासून आभार. आजच्या या सभागृहात मीडिया, वार्ताहर जे आलेले आहेत ते आपल्याला प्रसिद्धी देतातच, तर त्यांचेही मनापासून आभार. SM जोशी फाउंडेशनचा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला. SM जोशी फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत, ऑफिस स्टाफ आहे, त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि पुनश्च तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला शैक्षणिक वर्षासाठी
हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय